नमस्कार, मी राणिका स्नेहल. आपण पाहताय तर डिजिटल अहिल्यानगर. पगडी घडवण्यापेक्षा आय लव्ह रोजगार, आय लव्ह शेतकरी कधी म्हणणार आहात. काहींना अहिल्यानगरचं मालेगाव भिवंडी करायचंय का? अहिल्यानगर शहरात सोमवारी घडलेल्या धार्मिक तणावपूर्ण परिस्थितीवर समाजाच्या वेगवेगळ्या घटकातून प्रतिक्रिया उमटत आहेत. ठाकरे शिवसेनेचे शहर प्रमुख किरण काळे यांनी यावर अत्यंत संवेदनशील मार्मिक प्रतिक्रिया नेटकऱ्यांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाईन संवाद साधताना व्यक्त केली आहे. सगळ्यांना जय महाराष्ट्र. काल जो काही प्रकार आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये घडला त्याची राज्यभर नव्हे तर देशभर चर्चा झाली. अजूनही शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये आणि नागरिकांमध्ये एक तणावाची मनस्थिती वातावरण जे आहे ते पाहायला मिळतंय. काल दुपारपासून आजच्या दिवसभरामध्ये ज्यांच्याशी संवाद झाला, तरुण मुलं असतील, व्यापारी असतील, कामगार असतील, नोकरदार असतील, जे काही हातावरती पोट भरतात असे काही लोक असतील, सिनियर सिटीजन्स असतील, अगदी कॉलेजची मुलं, शाळेतली सुद्धा मुलं, सगळ्यांचं ऐकतोय. कुठेतरी कालच्या घडलेल्या प्रकाराबद्दल आणि त्यातून निर्माण झालेल्या तणावाबद्दल कुणालाच तो सगळा प्रकार जो आहे, एकूण शहराचा जो काही त्या ठिकाणी एक वेगळा माहोल तयार झाला तो आवडलेला नाहीये. या सगळ्या प्रकारामध्ये कोण काय बोलतं, कोण काय करतं, कोण सोशल मीडियातनं काही भडकाऊ पोस्ट करतं, कोण त्या ठिकाणी चिथावणीखोर वक्तव्य त्या ठिकाणी करतं, या सगळ्याला राजकीय बळ जे आहे त्याचा वास त्या ठिकाणी निश्चितपणे येतोय, असं नागरिकांचं मत त्या ठिकाणी मी ऐकतोय काल संध्याकाळपासून. मला यातनं एकच सांगायचं की या शहरामध्ये आज सगळ्यात टॉप प्रायोरिटी जर कशाची असेल तर ती शांततेची आहे. समाजामधल्या सगळ्याच घटकांमध्ये, वर्गांमध्ये त्या ठिकाणी जे जे कोणी समाजकंटक प्रवृत्तीचे लोक आहेत, मग ते कुणाचे असोत, कुठल्याही धर्माचे असोत, कुठल्याही पक्षाचे असोत, कुठल्याही संघटनेचे असोत, त्यांच्यावरती त्या ठिकाणी प्रशासनानं, पोलिसांना कठोर कारवाई जी आहे, कठोरातली कठोर कारवाई ती केलीच पाहिजे. अजिबात अशा लोकांना स्पेअर करता कामा नये. दोन्ही बाजूचे मुठभर समाजकंटक जे आहेत त्यांना या शहरातलं कोणीतरी राजकीय बळ देतं. इकडनं तुम्ही एक कृती करा म्हणतं, तिकडनं त्याला एक रिॲक्शन द्या असं सांगतं. ही सगळी कॉन्स्पिरसी आहे, षडयंत्र आहे. कुणाला मंत्री व्हायचं पडलंय, कुणाला त्यातनं काहीतरी राजकीय साध्य करायचं पडलंय, पण सर्वसामान्य नगरकरांना याच्याशी काहीही देणं घेणं नाहीये. हे अत्यंत जबाबदारीने मी सांगतो. मी लोकांशी बोलतोय, लोकांना याच्याशी काहीही देणं घेणं नाहीये. कुणी कॅमेऱ्यावरती बोलणार नाही, कुणी आपलं मत त्या ठिकाणी व्यक्त करणार नाही, कारण एवढी भीतीच त्या ठिकाणी नागरिकांच्या मनात आहे. आज या शहरामध्ये लोकांना पाहिजे आहे ती डेव्हलपमेंट. आज शहराच्या कुठल्याही भागातनं प्रवास करायचा असेल तर त्या ठिकाणी रस्त्यांची जी अवस्था आहे ती एवढी भयानक आहे. तुम्ही जर इकडनं तिकडे जायचं ठरवलं तर तुम्ही सरळ जाऊ शकत नाहीत. अनेक ठिकाणी त्या ठिकाणी 150 कोटी रुपयांची रस्त्यांची जी कामं सुरू केली गेली होती निवडणुकीच्या तोंडावरती, एक पॉलिटिकल गिमिक म्हणून, ती कामं त्या ठिकाणी पैशांअभावी बंद पडलेली आहेत. सगळी कामं जैसे थे त्या ठिकाणी आहेत. जी कामं त्याच्या आधी केली होती या पावसामध्ये सगळी वाहून गेली आहेत. यापूर्वी 350-400 कोटींचा रस्त्याचा जो स्कॅम आहे तो मी आणि शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत साहेब आम्ही त्या ठिकाणी पुराव्यानिशी ओपन केलेला आहे. त्या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे आम्ही लेखी तक्रार केलेली आहे. त्या बाबतीमध्ये अजूनही दोषींवरती कोणतीही कारवाई झालेली नाही. लोकांसाठी त्या ठिकाणी धार्मिक तेढ आणि तणावापेक्षा हा प्रश्न फार महत्वाचा आहे, हे लक्षात घ्या. एवढंच नाही तर आज कचरा संकलनाच्या बाबतीमध्ये शहराच्या कुठल्याही परिसरात तुम्ही फक्त नजर टाका, तुम्हाला कचऱ्याचे ढीग जे आहेत ते जागोजागी त्या ठिकाणी साचलेले त्या ठिकाणी दिसते. म्हणजे अक्षरशः वाईट परिस्थिती, अख्ख्या शहराची कचराकुंडी त्या ठिकाणी झालेली आहे. मला एक प्रश्न या निमित्तानं विचारायचा आहे की राज्यकर्त्यांवरती जी जबाबदारी या शहराच्या विकासाची, या शहराच्या सुव्यवस्थेची जी त्या ठिकाणी आहे, त्या बाबतीमध्ये तुम्ही नेमकं काय करताय हे आम्हाला सांगा ना. आज
तुम्ही असं कधी म्हणताना ऐकत नाही. आम्हाला ऐकायचं सगळ्यांना, मतदारांना ऐकायचंय. का बरं कुणी असं म्हणत नाही की आय लव्ह शेतकरी, आय लव्ह रोजगार, आय लव्ह डेव्हलपमेंट? का? या गोष्टींसाठी लोकांनी निवडून दिले ना आपल्याला. मग या गोष्टींसाठी 1 वर्ष जवळपास आता निवडणुकांना होत आलंय. 1 वर्षामध्ये तुमची सत्ता त्या ठिकाणी महापालिकेमध्ये प्रशासक तुमचा आहे, राज्यामध्ये महायुतीचं सरकार त्या ठिकाणी तुमचं आहे, देशामध्ये सुद्धा त्या ठिकाणी रंगाबिल्लाचं जे सरकार आहे ते सुद्धा तुमचंच आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्या ठिकाणी तुमच्या विचारांचं, तुमच्या पक्षांचं सरकार आहे. असं असताना आय लव्ह रोजगार, आय लव्ह युथ ऑफ अहिल्यानगर असं तुम्ही कृतीतनं कुठेही आम्हाला का दाखवू शकला नाहीत? याचं उत्तर या शहरातली तरुणाई मागतीये. आय लव्ह बाजारपेठ, आय लव्ह व्यापारी, आय लव्ह उद्योजक असं तुम्ही का म्हणत नाहीत? राज्यामध्ये जो काही पाऊस त्या ठिकाणी पडलाय, आसमानी संकट त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांवरती आहे. निसर्गाच्या पुढे आपण फार छोटे आहोत. अशा परिस्थितीमध्ये नगर शहर हे सुद्धा अपवाद नाहीये. नगर शहराची जी बाजारपेठ आहे ती बाजारपेठ ही फक्त शहरातल्या ग्राहकांवरती नाही तर ग्रामीण भागातले जे शेतकरी आहेत त्यांच्यावरती अवलंबून आहे. हा गेल्या अनेक वर्षांचा इतिहास आहे. अशा काळामध्ये जर शेतकऱ्यांची शेती वाहून गेली असेल, त्या ठिकाणी उत्पन्न त्यांना आता संभाव्य जे येणार ते मिळणार नसेल, तर ऐन सणासुदीच्या काळामध्ये खिशात पैसे नसताना शहरामध्ये हे सगळे ग्राहक जे आहेत ग्रामीण भागातले ते येणार नाहीयेत. ही वस्तुस्थिती आहे. आणि अशा प्रकारच्या घटना ज्यावेळेला घडतात त्यावेळेला बाजारपेठेमध्ये शुकशुकाट असतो आणि शुकशुकाट आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे या सगळ्या प्रकारांमध्ये माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना मी अहिल्यानगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं कालच एक निवेदन त्या ठिकाणी लेखी स्वरूपात दिलेलं आहे. आम्ही त्या ठिकाणी मागणी केलेली आहे की जे कुणी समाजकंटक आहेत दोन्ही बाजूचे, म्हणजे इकडचे तिकडचे कोणी दोन्ही बाजूचे, हे मूठभर लोक असतात. हे म्हणजे काय अख्खा समाज कधीच नसतो, पण हे मूठभर लोक लाखो नगरकरांना वेठीस धरतात. राज्यामध्ये म्हणजे काही लोकांनी आता अक्षरशः त्या ठिकाणी अशी काही सुपारीच घेतलेली दिसते की अहिल्यानगर शहराचं मालेगाव करायचं, याचं भिवंडी करायचं, एक काही राजकीय आखाडा या शहराचा करायचा आणि एक प्रयोगशाळा म्हणून या शहराकडे त्या ठिकाणी हे लोक पाहतायत. या सगळ्या याच्यातनं मात्र अहिल्यानगर शहर त्या ठिकाणी बेचिराग होताना नगरकरांना दिसतंय. नगरकरांना हे नकोय, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. त्यामुळे समाजातले सगळ्या जबाबदार नागरिकांना, विशेषतः तरुणाईला मी आवाहन करतो की या सगळ्यातनं आपण बोध घ्या. उद्या ह्या सगळ्या प्रकारातनं दंगली झाल्या, कारण काही लोकांना दंगली घडवायच्यात, काही लोक त्यासाठी षडयंत्र रचतायत. महानगरपालिकेच्या निवडणुका आता येऊ घातल्यात. या निवडणुकांमध्ये विकासाच्या मुद्द्यावरती लोकांच्या सामोरं जाण्यासाठी कुठलीही गोष्ट सत्ताधाऱ्यांकडे नाहीये. काय दाखवतील ना ती की मागच्या 5-7 वर्ष आम्ही केलं काय, सत्तेत असून केलं काय, दाखवलं काहीच नाहीये. तर अशा वेळेला केवळ त्या ठिकाणी तथाकथित आपला बिगडी अजेंडा जो आहे तो पुढे करायचा आणि त्या माध्यमातून लोकांना भ्रमित करायचं. मूळ प्रश्न जे आहेत या शहराचे, विकासाचे, रोजगाराचे, उद्योगाचे, व्यापाराचे, हे सगळे बाजूला कसे सारतील यासाठीची ही सगळी रचना आहे. याला बळी पडता कामा नये. नेपाळमध्ये जे काही त्या ठिकाणी उद्रेक झाला तो उद्रेक आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन पोहोचलेला आहे ही लक्षात घ्या. मध्यंतरी एका जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटला ओलांडून शेतकरी त्या ठिकाणी आत त्यांनी प्रवेश केला आणि त्यांची जी काही त्या ठिकाणी भूमिका होती ती त्यांनी अत्यंत आक्रमकपणाने पाडली. या ठिकाणी अहिल्यानगर शहरामध्ये सुद्धा जे काही सुरू आहे हे सुद्धा काही त्यापेक्षा कमी नाहीये. त्याच्यामुळे भविष्याचा विचार करता, या शहरातल्या तरुणाईचा विचार करता, या शहरातल्या व्यापार उद्योगाचा विचार करता, सर्वसामान्य नागरिकांचा विचार करता त्या ठिकाणी शांतता जी आहे ती शांतता त्या ठिकाणी असली पाहिजे. मी नागरिकांना, युवकांना आवाहन करतो की आपण कोणत्याही अफवांना त्या ठिकाणी बळी पडू नये, कुठल्याही चिथावणीला त्या ठिकाणी बळी पडू नये. आपण त्या ठिकाणी शांततेच्या मार्गानं या शहराला पुढे घेऊन जाण्यासाठी काय करू शकतो यासाठी आपला हातात हात ठेवून पुढे चालण्याचं काम करावं. मी पोलीस प्रशासन देखील आभार मानतो की पोलीस प्रशासन अत्यंत चांगल्या पद्धतीनं ही परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करतेय. अहिल्यानगर ठाकरे शिवसेना म्हणून आम्ही त्या ठिकाणी पोलिसांच्या चांगल्या कामामध्ये त्यांच्या बरोबर आहोत आणि नागरिकांच्या बरोबर देखील त्या ठिकाणी आम्ही आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.